छगन भुजबळांनी वेगळा निर्णय घ्यावा अशी मागणी समता परिषदेच्या बैठकीत कार्यकर्त्यांनी केली। मागील काही दिवसांपासून पक्षांतर्गत सुरू असलेली गटबाजी, ओबीसी आरक्षणाचा प्रश्न, इच्छुक असतानाही लोकसभेला न मिळालेलं तिकीट, राज्यसभेला डावललं जाणं या मुद्द्यांमुळे भुजबळांचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते। समता परिषदेच्या बैठकीत आणखी काय काय घडलं याचा आढावा घेणारा हा सविस्तर रिपोर्ट पाहूया। 400 पार असं बोलून त्या दलित समाजांच्या मनामध्ये एवढं ते बिंबलं की 400 पार म्हणजे संविधान बदलणार, ते काढता नाकीनऊ आले। मोदींच्या 400 पार घोषणेवर सर्वप्रथम बोट ठेवणारे छगन भुजबळ। मी इच्छुक होतो, पण शेवटी जे आहे चर्चा आमची जो आहे आम्ही सगळ्यांनी मिळून तो निर्णय घेतला। मनातील खदखद व्यक्त करताना मागे पुढे न पाहणारे छगन भुजबळ। मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण देता येणार नाही हे आम्ही बोलत नाही। याच्यापूर्वीचे 4 आयोग जे होते, जे हायकोर्ट जस्टिसच्या अध्यक्षतेखाली, त्यांनी नाही सांगितलं, सुप्रीम कोर्टाने नाही सांगितलं। मनोज जरांगेंना शिंगावर घेत मराठा आरक्षणाबाबत थेट भूमिका घेणारे छगन भुजबळ। आणि हेच छगन भुजबळ आता मोठा निर्णय घेत सगळ्यांनाच मोठा धक्का देणार का, हा प्रश्न विचारण्यामागचं कारणही तसंच आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीसह महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात बरंच काही ढवळून निघत असताना भुजबळांनी समता परिषदेची बैठक बोलावली। भुजबळांनी वेगळा निर्णय घेण्याची वेळ आली आहे असा सूर या बैठकीत आळवल्याचं बोललं जात आहे। आता असा सूर आळवताना खरंच भुजबळांची घुसमट सुरू आहे का याचं कारण शोधण्याचा राजकीय पंडित प्रयत्न करतायत। पक्षांतर्गत सुरू असलेली गटबाजी, मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न, अमित शहांनी नाव फायनल करूनही लोकसभेचं तिकीट न मिळणं, राज्यसभेसाठी इच्छुक असूनही डावललं जाणं, ही सगळी कारणं भुजबळ समर्थकांकडून पुढे केली जात आहेत। राज्यामध्ये मंत्रीपद मोठं असतं की केंद्रामधली खासदारकी मोठी असते हे महाराष्ट्रातल्या कोणालाही विचारलं तर ते सांगू शकतील की महाराष्ट्राचं मंत्रीपद हे कधीही खासदारांना स्वतःची एक महत्ता असते। त्याच्यामुळे अनेक मंत्री हे मंत्रीपद सोडून खासदारकी घ्यायला नाराज असतात, याचं कारण तेच आहे। परंतु नाव पुढे आल्यानंतर मग प्रेस्टिजचा प्रश्न येतो आणि त्याच्यामुळे हे नाव पुढे कसं आलं वगैरे हा सगळा संशोधनाचा विषय आहे। स्वतःहून भुजबळ साहेबांनी कधीही मागणी केलेली नव्हती माझ्या माहितीप्रमाणे। लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यामुळे महायुतीला महाराष्ट्रात मोठा फटका बसला। त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंपासून अजित पवारांपर्यंत सर्वच जण मराठा आरक्षणाबाबत सावध भूमिका घेताना दिसतायत। अपवाद मात्र छगन भुजबळांचा। ओबीसींच्या वतीनं आंदोलन करणाऱ्या लक्ष्मण हाकेंना पाठिंबा देत भुजबळांनी सरकारला रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिलाय। आम्ही पण हे सगळे पेपर जे काय सगळे सोयरे वगैरे आहे ते दाखवून त्याच्यामध्ये जिथे ओबीसीवर अन्याय होत असेल, अशा काही गोष्टी असतील किंवा सुधारणा करण्याची काय आवश्यकता असेल तर त्याच्यावर आम्ही ते चर्चा करू। आणि तरी सुद्धा सरकार ऐकत नाही तर म्हटलं मग मी तुमच्याबरोबर आंदोलनाला उतरतो, माझी पण तयारी आहे। आपल्या आरक्षणामध्ये नवीन वाटेकरू होतील किंवा सरकार मराठा समाजाच्या दबावापुढे कुठेतरी झुकतंय अशी एक भावना निर्माण झाली आणि त्याच्यातून जी अस्वस्थता आहे त्यातून हा समाज एक संघटित होताना दिसतोय। त्यामुळे मला वाटतं की छगन भुजबळ असतील किंवा अन्य नेते असतील येणाऱ्या काळामध्ये लगेच काही वेगळी राजकीय भूमिका घेतील याची शक्यता जरी कमी असली तरी निश्चितपणे एक दबाव गट निर्माण करण्याचा प्रयत्न पुढच्या काळामध्ये होताना दिसेल आणि त्याची सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही। भुजबळ नाराज असल्याच्या चर्चा मुद्दामहून पेरल्या जात असल्याचा दावा अमोल मिटकरींनी केला। श्री भुजबळ साहेब हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत, मात्र जाणीवपूर्वक ते नाराज असल्याच्या चर्चा आणि तशा गोष्टी मीडियाच्या माध्यमातून पेरल्या जात आहेत असं लक्षात येते। समता परिषदेच्या माध्यमातून आज काही कार्यकर्त्यांनी जी भावना बोलून दाखवली ते समता परिषदेचं वैयक्तिक मत आहे, मात्र याचा दुरान्वये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी संबंध येत नाही। पक्षाची भूमिका काहीही असली तरी आपलं मत उघडपणे मांडणं हे भुजबळांचं स्वभाव वैशिष्ट्य। मात्र भुजबळांचा हाच स्वभाव पक्षाला आणि पर्यायानं महायुतीसाठी डोकेदुखी ठरतोय की मोठ्या निर्णयाचा पिक्चर रिलीज करण्यापूर्वी भुजबळांकडूनच वातावरण निर्मितीसाठी हे ट्रेलर दाखवले जात आहेत, पाहूयात। नाहीतरी महाराष्ट्राला आता राजकीय धक्क्यांचं काही अप्रूप उरलेलं नाही। निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।